नमस्कार. गोमंतकीय युवा कीर्तनकारांचा सुंदर असा हा महोत्सव इथे संपन्न होत आहे आणि आता आपल्यासमोर एक सुंदर असं चरित्र, एक आख्यान सादर करण्यासाठी येथे हरिभक्तीपरायण दिव्या दत्ता शेणवी मावजेकर. गेली 10 वर्षे वजेबुवांच्या मार्गदर्शनाखाली ती कीर्तनाचे धडे घेत आहे. तिचं शैक्षणिक शिक्षण BA 3rd इयरला ती शिकत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करूया. हरिभक्तपरायण दिव्या शेणवी मावजेकर. सज्जन हो, आज आपण सर्वजण राम भजनकू दिया कमलमुख राम भजनकू ह्या पूर्वरंगावर चर्चा करणार आहोत. सज्जन हो, ह्या मुखाची, ह्या तोंडाची शोभा काय आहे? सर्वसाधारणपणे ह्या चेहऱ्याला मेकअप लावणे, कृत्रिम लेप लावणे, पावडर लावणे, फेसपॅक लावणे ही ह्या मुखाची, ह्या तोंडाची खरी शोभा आहे असे आपण सर्वजणच मानतो की नाही?
पण जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, ही ह्या मुखाची, ह्या तोंडाची खरी शोभा नव्हे. अहो, हा तर शोभाभास आहे. ह्या मुखाची खरी शोभा काय आहे माहितीये? मुखाची खरी शोभा आहे साक्षरता, विनम्रता, सत्यता. सत्य हे आपल्या कंठाचे भूषण आहे. कवी म्हणतात, सत्यम कंठस्य भूषणम. अहो, तसेच ते त्या देवाने दिलेल्या ह्या मुखाने व्यर्थ बडबड गडबड न करणे, दुसऱ्यांची निंदा न करणे, दुसऱ्यांना विनाकारण बोलून स्वतःचाच अपमान करून न घेणे, ही ह्या मुखाची, ह्या तोंडाची खरी शोभा आहे. आपण नेहमी सत्य, प्रियकर, दुसऱ्याचे हित कर आणि नम्रतेचेच बोलणे ह्या मुखाने बोलले पाहिजे, असे कवी म्हणतात. समर्थ रामदास स्वामी दासबोध ग्रंथात सांगतात, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासिरे जीववावे. जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, देवाने दिलेल्या ह्या मुखाने आपल्या तोंडातून असे शब्द बाहेर पडले पाहिजेत की दुसऱ्याला ते शब्द शीतल, शांत करतील आणि स्वतः देखील शीतल राहतील. अहो, कबीरांनीही आपल्याला हेच सांगितले आहे. आपल्या मुखातून असे बोलणे आपण बोलले पाहिजे की दुसऱ्याला त्याचा त्रास होणार नाही. कवी म्हणतात, ऐसो वाणी बोलिये, ऐसो वाणी बोलिये, मन का पाखोय, मन का पाखोय, औरन को शीतल करे, औरन को शीतल करे, ही शीतल होय. जय जय रघुवीर समर्थ. सज्जन, अहो, केवळ चेहऱ्याने सुंदर दिसणे पण आचार, विचार आणि उच्चाराने निरर्थक बोलणे ही काही या मुखाची खरी शोभा किंवा सौंदर्य नव्हे. संत कबीरांनी आपल्या ह्या मुखाला कमलमुख असे म्हटले आहे. मग त्या मुखाने आपण हरिनामच घेतले पाहिजे. आज निरूपणासाठी घेतलेला अभंग राम भजनकू दिया कमलमुख राम भजनकू हा संत श्रेष्ठ कबीरदासांचा आहे. अहो, ते स्वतः हरिभक्त, रामभक्त होते. त्यांनी स्वतः ती भक्ती केली आणि मग ती तुम्हा आम्हा सर्वांना करायला सांगितली. सज्जन हो, अहो, त्या देवाने, त्या परमात्म्याने आपल्याला हा सुंदर असा देह दिला, शरीर दिले. न मागता ह्या शरीराजवळ सर्व काही आहे. आणि कसे आहे? अगदी उत्तम आहे, सुदृढ आहे. सगळे अवयव जागच्या जागी आहेत, व्यवस्थित काम करतायत. अहो, तो भगवंत झोपेत सुद्धा आपला श्वास सुरू ठेवतो. एवढी उपकार आपल्यावर त्या देवाने केले आहे. मुखाने हरिनाम घेण्याकरता, चांगलं बोलण्याकरता त्या देवाने आपल्याला हे तोंड दिले आणि त्या तोंडालाच कबीरजी कमलमुख असे म्हणतात. त्या मुखाने नेहमी म्हणूनच चांगले बोलावे, सत्यनीतीने भरलेले, समाजाला प्रबोधन करणारेच, दुसऱ्याला शांत करणारे आपले बोल, विचार हे नेहमी असावेत, असे संत वारंवार ह्याच करता सांगतात.
सज्जन हो, अहो माणूस सोडल्यास इतर कोणताही प्राणी जगात हरिनाम घेऊ शकत नाही, चांगले कर्म करू शकत नाही. तो अधिकार त्या देवाने फक्त तुम्हा आम्हालाच दिलेला आहे. सज्जन हो, 84 लक्ष योनी जन्म मरणाचे फेरे पूर्ण झाल्यावर हा मनुष्य जन्म मिळतो. त्याचे वर्णन करताना कबीरदास म्हणतात, लख 84 फेरे फिर कर, लख 84 फेरे फिर कर. लख 84 फेरे फिरकर सुंदर नरतनु पाया. अहो 84 लक्ष योनी जन्म मरणाचे फेरे पूर्ण झाल्यावर हा मनुष्य जन्म आपल्याला मिळतो. मुळात 83,99,999 जन्म झाल्यावर शेवटचा जन्म हा माणसाचा असतो. आणि हे जन्म अनेक योनीत येतात. त्यात कुत्रा, मांजर, बैल, रेडा, मगर, विंचू, पाली, सरडे, अहो किती सांगू. ही फक्त प्राण्यांची नावं झाली. अनेक स्थावर, वृक्षादिक, पशुपक्षी, इतर चतुष्पाद, जलचर असे अनेक जन्म घेऊन मग आपण माणूस झालो आहोत. सज्जन हो, म्हणून सुंदर नरतनु पाया. आणि असा हा परमभाग्याने लाभलेला माणसाचा जन्म आपण सार्थकी लावला पाहिजे. अहो ती जनावरे जगतात, तिथे जो तो कुत्रा जगतो तसंच आपण जगायचं का? किंवा तिथे ती गाय जगते तसं आपण जगायचं का? खाणे, पिणे, फिरणे, हिंडणे आणि जन्म घालवणे एवढेच आपले कार्य आहे का? यावर विचार करा. सज्जन हो, इंद्रियांना आपल्या नको नको त्या वाईट विषयांची चटक लागते. इंद्रियांना जे जे हवे ते जर का आपण त्यांना देऊ लागलो तर शेवटी भोग भोगून आपलाच नाश व्हायचा. आज काही लोकांचे जीवन बघा, खाण्यापिण्यात नंबर 1, गप्पा गोष्टी करण्यात नंबर 1, दुसऱ्याला नावं ठेवण्यात, अहो ते तर सगळ्यांच्या आवडीचं काम झालेलं आहे. आपल्याला आजच्या काळात दुसऱ्याच्या डोळ्यातील मुसळ दिसेल पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ काही दिसणार नाही. दुसऱ्याला सल्ले देण्यात आपण नेहमीच पहिले असतो. हे सगळं आपल्या इंद्रियांना आवडतं. ते आपण त्यांना द्यायचे का? तर नाही. कारण ह्या सर्व गोष्टी माणसाचे जीवन घडविण्याकरता घातक आहेत, वाईट आहेत. म्हणून माणसाने स्वतःला लाभलेला हा परमभाग्याने लाभलेला हा जन्म सार्थकी लावण्याकरता काम केले पाहिजे. माणसाच्या जन्मात येऊन हरिनाम घ्यावे. अहो ज्याच्या मुखात हरिनाम नाही त्याला सर्पाच्या बिळाची उपमा संत एकनाथांनी दिली. ते म्हणतात, नामाविण मुख सर्पाचे ते बिळ, नामाविण मुख सर्पाचे ते बिळ. नामाविण मुख
सज्जन हो, ज्याच्या मुखात नाम नाही ते सर्पाचे बीळ आहे असे स्पष्टपणे संत सांगतात. अहो कशा करता? तर तुमच्या आणि आमच्या कल्याणाकरता. कलियुगात हरिनामच श्रेष्ठ आहे आणि तेच तुम्हा आम्हा सर्वांना तारणार आहे म्हणून. संत म्हणतात, एका आर्येतून कवी वर्णन करतात, श्रीराम नाम ज्याच्या, श्रीराम नाम ज्याच्या, वदनात नसे मनातही नाही, वदनात नसे मनातही नाही, त्याने तोंड कशाला दावावे, त्याने तोंड कशाला दावावे, याचनासही काही. हरिनाम ज्याच्या मुखात नाही त्याने लोकांना आपले तोंड दाखवू नये असे स्पष्टपणे संत म्हणतात. सज्जन हो, अहो माणूस जन्माला येतो तो काही लहान राहत नाही, मोठा होतो, लग्न होतं, मुले होतात, त्या मुलांना वाढवतो, स्वतः म्हातारा होतो आणि मरून जातो. जन्म मरणाचा हा फेरा अतिशय वाईट आहे. जन्माला येऊन म्हणून आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. अहो आज जर का आपण विचार केला की आपण जन्माला येऊन काय मिळवले, समाजप्रेम, ईश्वरी कृपा, गोरगरिबांना मदत, चांगल्या चांगल्या आध्यात्मिक चर्चा, ह्यातले काय मिळवले, तर ह्याचे उत्तर आपल्याकडे नसते. आपण म्हणायला सगळं सांगतो, पण जेव्हा आपण तो लेखाजोखा घेऊन बसतो तेव्हा हातात काहीच उरत नाही. असे होता कामा नये. म्हणून माणसाने आपण रोज काय करतो ह्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. सज्जन हो, अहो आपण दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जातो, तिथे रुईच्या पानांचा हार त्याला अर्पण करतो, तेलाचा अभिषेक करतो आणि त्याच्याकडे काय मागणं मागतो? हे हनुमंता, माझ्या ज्या काही मनोकामना आहेत त्या तू पूर्ण कर, इतरांचे राहू दे पण माझे आधी बरे कर. हीच प्रार्थना मनातून त्याच्याकडे असते. अहो पण तो मारुती जो जितेंद्रिय आहे, म्हणजेच ज्याचा आपल्या इंद्रियांवर पूर्ण ताबा आहे, तो मारुती काय म्हणत असेल? अरे बाबा, तू आधी काहीतरी कर जेणेकरून मी तुझ्यावर कृपा करेन. पण असे काही होत नाही. सज्जन हो, देवाला काय हवे हे आपल्याला कळले पाहिजे. देव भक्तीचा भुकेलेला असतो. सज्जन हो, माणसाचा जन्म हा परमभाग्याने लाभतो आणि म्हणूनच तो नीट जगावा. जगद्गुरु शंकराचार्य चरपट पंजरीत वर्णन करताना म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खलु विस्तारे, इह संसारे खलु विस्तारे. पुनरपि जननम
जगद्गुरु शंकराचार्य काय म्हणतात पहा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा जन्म मरणाचा फेरा अतिशय वाईट आहे, घातक आहे. त्यातून वाचण्यासाठी तू काय कर तर अरे माणसा सावध हो. कृपया पाहे प्यारे मुरारे, त्या परमेश्वराकडे धाव घे. धाव घेतल्यानंतर काय कर तर ते म्हणतात भज गोविंदम भज गोपालम भज विश्वेशम मूढमते. अरे मूर्ख माणसा, आता तरी सावध हो आणि हरिभक्ती कर, त्या ईश्वराची प्राप्ती करून घे. हा जन्म घातक आहे हे त्यांना कळले. स्वतःच्या अनुभवातून त्यांनी शहाणे होत ज्ञान मिळवित आपल्या सर्वांना ते ज्ञान आपल्या समोर ठेवले. आता त्याचा उपयोग करण्याची जबाबदारी ही आपली आहे. कथा, कीर्तन, भजन, हरिनामस्मरण, चांगल्या आध्यात्मिक चर्चा ह्या सर्व गोष्टी फक्त माणसा करता आहेत. माणसाने त्या कराव्यात आणि आपला जन्म सार्थकी लावावा. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात. राम भजन